आज भव्य असं ओपन वलगडी शर्यत मैदान विठ्ठल केसरी मित्रांनो कातर खटाव या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 3मध्ये आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसला आहे. रायना आणि पाखऱ्या ही गाडी मित्रांनो कडनं पळून फायनलसाठी पात्र झाले. जबरदस्त स्पीड लागली गाडीला आणि आपल्याबरोबर आप्पा आहेत. आप्पांची संपूर्ण टीम आहे. आप्पा नमस्कार. काय सांगाल आप्पा, एक सेमीफायनल 3 आणि आज जबरदस्त अशी स्पीड सगळ्यांनाच पाहायला मिळालं. जर रायना कडनं पळाला आहे, जी डोळ्याचं पारणं फेडावं असा पद्धतीचा फेरा तो झाला. काय सांगाल? आपण आज नियोजन कसं केलेलं होतं आजचं? ही गाडी पळाली आहे. डबल पळाली आज फायनल राहील. पहिला ड्रायव्हर आज गाडीवर पोहोचतो, त्याचा पण एक वेगळा कॉन्फिडन्स त्याला असतो. परंतु तुम्ही सुद्धा विश्वास त्याला दाखवता. एक म्हणतात की ड्रायव्हरवरती बैलगाडा मालकाचा पण तेवढाच विश्वास पाहिजे. कसाच सार्थक ठरवला याचा विषय म्हणला तर मी रायनाला माझी बैला पळवत असताना ड्रायव्हर माझा असला तर ते पैरा करतो. भैया म्हणजे काय भाऊच आहे माझा आणि तो बघा रायनाच्या दिवशी असेल त्या दिवशी गाडी रायनाची सांगतो आणि भैयाचं भैयाला बैलावले विश्वास आहे. भैया म्हणजे आप्पा भैया तुम्ही विश्वास एवढा आहे तुमचा की तो कधी विश्वास तुमचा मोडू देत नाही. आणि आज पण पब्लिकने गाडी असून त्याने तुमचा विश्वास सार्थक ठरवला. काय सांगाल त्यावेळेस सेमी पास झाला, गाडीचं नाव बघून काय अडचण? हां, आनंद भैया गाडी लागल्याशिवाय शपट करत पहिला बरोबर तेव्हा खालीच कळतं की गाडी लागली आहे. आणि जेव्हा पाखराचं शपट त्यानं धरले बघा तेव्हाच मला कळालं गाडी लागली आहे. आणि तो कधीच शपट करत नाही बैलाचं गाडी लागल्याशिवाय. खाली तेव्हाच कळालं गाडी लागली. आप्पा, भरपूर लोक या क्षेत्रात तुम्ही म्हणजे जोडलेत, भरपूर तुमचा मित्रपरिवार आहे आणि कायम लोक तुमच्यासोबत असतात, हार असू द्या जीत असू द्या. त्याचबरोबर आता ड्रायव्हर तर झाले सुट्टी मेकर. काय सांगाल? सुट्टी मेकर सागर आहे, पांडा आहे, निखिल आहे, सगळे घरचीच असले का जायची आता. आणि सागरला असं माहीत होतं गाडी लागणार काय पण झालं. बैल बाहेरनं आपला म्हणजे बैलावर गॅरंटी आहे बोलू या बाहेरनं बैल दोन्ही खांदी काय अडचण नाही बैलाची. आपण सर्व तुमचे मित्रपरिवार आहे, म्हणजे एकाच्या पण मनामध्ये असं काही नसतं की बाबा कुठेतरी स्वार्थासाठी आहे आपण सोबत. असं काही नाही, कायम एक निष्ठ असतात आणि एक म्हणतात नाही प्रेम आहे तुमच्याविषयी. काय सांगतात आज म्हणजे बैल एक तर माळशिरसला पळाला, त्याच्या आज पळायला म्हणजे आज 15 दिवस झाला असतील बैल गॅपवरच आहे. आणि कोणालाच माहीत नव्हतं पायरा झाला, रात्री कळालं. पण म्हणून आता दुपारी सगळे आले ते गट पळाल्यानंतर. आणि ह्यातलं कोण आपले हे नाही सगळे. आणि सगळी आता म्हणजे घरातल्या का जायची सगळी आपली म्हणजे आपण काय म्हणतो प्रत्येक जणांना जिम्मेदारी आत्ता पार केली, कारण ह्यांच्यामुळे गाडी फायनल राहिली आज. जसं तुम्ही आता सांगितलं की 15 दिवसानंतर पळवता, पण जे 15 दिवसांमधला गॅप असतो त्या दिवशी नक्की काय असतं नियोजन कसं असतं? गाडी पण काय माहिती आहे का, पहिलं मी हे पहिलं 8 दिवसात 10 दिवसात पळवतो आणि चालवतो. आम्ही त्याला 1 किलोमीटर 2 किलोमीटर चालवतो. मैदानाच्या आदल्या दिवशी 1 किलोमीटर चालवून आणतो. आणि आता आपल्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं बैल 99% पळवतच नाही. कारण माझा हा भारतपासून माझं मन जरा हे आहे की पावसात आपलं मैदानाला पहिलं हे झालं होता ठोकरलेला तिथं हे झाला तेव्हापासून बैल पावसाळ्यात 100% बैल आम्ही काढतच नाही. हे मैदान पळायला चांगलं आहे. आणि इथं मैदान गेलं तर आपण 1 नंबर केलेला गेल्या वर्षी नानांचं राजानं आपण. मग आता म्हणलं रायना तिथं काहीतरी काढावतो. आपण रायनाची खासियत आहे की मोठं मैदान कुठलं पण असू दे तिथं कायम राहतो. म्हणजे दोघांची पण खासियत म्हणायला लागते. काय बाह्याची पण खासियत आहे आणि रायनाची पण खासियत आहे. आणि महत्त्वाचं काय निस्वार्थी असलं का नाही की फळ देऊन देतो या. आज एवढ्या महाराष्ट्रात नाव झालं या, बैलाचं झालं आहे, बाह्याचं झालं या. आणि महत्त्वाचं काही आपण म्हणतो का नाही जी कट्टर आहे आणि स्वाभिमान त्याचं म्हणजे काय आज जातीवंत आहे तो. आणि त्याला तेव्हा अजून भरपूर त्याचं नाव करणार. आता त्याचं अजून काही लय मोठा नाही तो, हे अजून त्याला लय मोठं व्हायचा या. आणि मी आत्तापर्यंत त्याचा बघतो या की कधी कोणाला तो हे करत नाही, म्हणजे नाही म्हटलं तर
यात आपण आता रायना तर नाव करतोय, पण बघायला तर आपल्या एरिया दावणीचा असेल एरा भारत, आणि भारतचं जे प्रेम आहे मैदानात असू द्या नसू द्या, एक कट्टर समर्थक ज्या पद्धतीनं आपण म्हणतो ते भारतचे आहेत, आणि भारतच्याच पाठीमागं कुठंतरी रायना तुम्हाला पण त्याच पद्धतीने नाव करून देतोय काय सांगाल? तो भारतचा आशीर्वाद आहे. जे माळेची आपण म्हणतो ना, जे मैदानं भारतनं नाही भेटली सगळ्या हिंद केसरी झाला आहे, 4 वेळा हिंद केसरी झाला या, अजून भरपूर आता झाला आहे, 4 बैल झाला आहे, अजून भरपूर आपल्या त्याच्यापासून अपेक्षा येते. आपा तुम्ही मैदानामध्ये भारत चांगला आहे सराव आता 1 तारखेनंतर काढायचा मैदानात एक. आपा तुम्ही मैदानामध्ये असला की लोकांची गर्दीच होती, काय सांगाल? नाही, आपल्या भागातलं मैदान आणि आम्हाला अभिमान आहे का आपल्या भागातला, आणि शेवटी आपला खेळ आहे हक्काचा, त्यामुळं आपण त्याला आपल्याला मनापासून आहे ना, त्यामुळे आपल्या भागातल्या माणसांसंग रमता आणखी मैदानात आल्या म्हणून. सेमीपूर्वी भैयाला काय सांगितलं? बाह्याचं 5 मिनटं टेन्शन घेऊन गाडी लागते, फक्त एवढं चाललेलं की बैल कुठल्या खांदी घालायचा. बाहेर म्हणलं आपला बैल दोघांचा, आणि त्याच्या पुढून मी काही म्हणजे विषय घेत नाही, तेव्हा म्हणलं आपला बैल बाहेरनं पडवू. आणि बैल पण मी काय तुम्हाला सांगितले, बैल पण त्याची पण इज्जत जाऊन देत नाही, आमची पण जाऊन देत नाही. मी गाडी लागली कशी लागली तुम्हाला मगाशी पण सांगितले की जवळ येऊ गाडी लागल्याशिवाय येऊ शपाडवर करत नाही. हां, त्याच्यामुळे मला माहीत आहे की घेऊ शपाड जेव्हा गाडी लागते तेव्हा शपाडवर करतो. आपा तुम्ही मगाशी सांगितलं की पब्लिकनं पळणं ना आतनं पळणं जमीन असणार फरक आहे, काय सांगाल? पब्लिकचा एक आनंद वेगळाच असतो पळण्याचा. हो का, मी ड्रायव्हरला बाहेर एकच सांगितलेलं मगाशी, तो आतल्यापेक्षा तुला बाहेरनं डबल गाडी हाणायची आहे, तेव्हा गाडी लागणार आहे तुमची. तू इकडे तिकडे बघितलं गाडी लागत नसते, कारण शेवटी कसं आतल्या गाडीला डबल कधी लागते, तुला बाहेरनं मान पब्लिक तोडून जायचं असते. त्यानं आज ते करून धावलं आणि त्याला यश 100% भेटलं. भैया आज भैया ड्रायव्हर आज पब्लिकचा गाडी पळवली, काय आजचा अनुभव होता? म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे बैल जेव्हा रायना पब्लिकला आला, म्हणजे गाडी आपली 9 नंबर तासावर निघले, मी काय केलं ना आप्पांच्यापाशी आलो, तर आप्पांनी सांगितलं काय ते तुझ्या आता जेव्हा पहिलं बैलांचे काम करते, पण मी आप्पांनी एकदा शब्द दिला, आप्पा गाडी सरी सोडा, फक्त माझं मी बघतो पुढं काय करायचं. आणि त्यांनी तुझा अनुभव सांगितला, जे आता म्हटले की ज्यावेळी ते सेफ्टीवर कोणाला काही सगळ्यात जास्त अनुभव म्हणजे आप्पांनी मागं जाग्यावर उभा असतील, फक्त आपला ड्रायव्हर काय करतोय, चुकला तर चुकला सांगते, नाही तर नाही, लगेच येऊन सांगते मला तुझी चुकी तर झाली आत्ता. आपण आता आपल्या एक वेगळ्या विषयाकडे वळतोय. आता आपण कालच बोलले असेल की आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आपण एक काल पाठ दिली होती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी मी या क्षेत्रापासून पदापासून थांबतोय आणि राजीनामा देतोय, त्याविषयी तुमचं काय मत आहे? आबा पाहिजे आणि आपण आपण नसते तर पहिले गाड्यात करता येईल नसत्या, आणि आबाचा स्वभाव म्हणजे आपण म्हणतो पण एखाद्याची माणसाची बऱ्याच क्षमता सहन करण्याची लय आबांच्या दया, त्यात त्यांना किती जणांचा तरी दबाव येत होता, ते माणूस आणि कधी कोणाला दाखवलेला नाही. पण शेवटी काय आपल्यातच फूट पडायला लागली, आज ते म्हणणार कुणाला मी दुखू. आज माणूस आज नाण्याच्या दोन्ही बाजू पण आपल्याच आहे त्याच्यामुळं आपणला आज त्या गोष्टीतनं आपण हे केलं, पण आपल्याला सगळ्यांना आबांना पुन्हा अध्यक्ष म्हणून आणि आबा येते म्हणून उभ्या काढायच्या. आणि 30 तारखेच्या पुढं आपण कोणीही मैदानात जायचंच नाही, कारण काय आहे आबाजवळ येत नाही तिथं आपण मैदानात कोणी म्हणजे युट्यूबर असो, समालोचक असो, बैलगाडी आम्ही मालक असो, आज आपण सगळे त्या आबांच्या ह्याच्यामुळे आहे. आज बैलगाड्या चालू नसतं तर आपण आज मैदानात नसतो ना, त्याच्यामुळे जे काय ते देव आहे ते आपला आबाज आहे ते, कारण आपल्या सगळ्यांसाठी आहे की नाही बैलगाडी क्षेत्रासाठी आबा हे देवच आहे ते आपलं, आणि आपला देव जर नसता तर मग आपल्याला कोण म्हणजे विचारणारच नाही ना, कारण आज आपल्या पाठी राखा नाही आपल्यासोबत, त्याच्यामुळे आपल्यासोबत पाठी राखा पाहिजे. त्यासाठी 30 तारखेनंतर मैदानात आपण म्हणजे मैदानात कोणीच मैदान आयोजकांनी पण घेऊ नये, आणि आपण बैलगाड्यांनी पण त्यात इंटरेस्ट म्हणजे जाऊ नये. आणि पाहिलेली एकदा सेमीला आपण थोडक्यात मार खाल्लेला, कडनच गाडी होती अशीच, आणि थोडक्यात मार खाल्लेला ह्याच मैदानात. पाखऱ्याची रायनाची गाडी पहिल्यापासूनच पळते, आणि पाखऱ्या आणि म्हणजे काय आज आपण म्हणतो का बेताच बादशाह आहे गतीचा, आणि त्याने गाडी त्याच्या उरावरच्या पास होणं दिलं नाही. त्यांना शेवटी आतला बैलाचं काम आहे पब्लिकवरनं पडणं, पण आत बाहेरच्या बैलाचं पब्लिकनं पडणं नाही, पण आतल्या बैलाचं गाडीवरनं काम करून लावलं. आता 30 तारखेला गाडी आहे माळशिरस हिंद केसरीला, ती आमची आपली घरचीच गाडी काय अख्खा ती काय शेवटी तो बैल आपलाच आहे. आज थोडा जरा त्याचा म्हणजे आजारी होता, पण करेल कमबॅक, कारण तो काहीतरी करणार माझ्यासाठी, तर तो काहीतरी करणारच, आणि ते आपली घरचीच गाडी पळवायची पुन्हा. हां आपल्या राहिना ते आपली घरचीच पळवायची आणि राहिना. हां ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा पुढे. भारत कधी दिसेल? भारत आपल्या 1 तारखेला दिसेल, 1 तारखेनंतर पाहिजे. धन्यवाद.